मराठी लव्ह स्टोरीज म्हणलं की धडकी भरावी अशी अवस्था मधल्या काळात मराठी फिल्म मेकर्सनी करून ठेवलेली. खरं तर ती अवस्था अजूनही आहे. कारण इतक्या बटबटीत, मिळमिळीत, खोट्या, ओढून ताणून केलेल्या लव्ह स्टोरीज त्या असायच्या. त्यातल्या जास्तीत जास्त सैराटचीच भ्रष्ट कॉपी. जवळपास सेम सेटअप आणि दुसऱ्या प्रकारच्या तुपकट फिल्मच्या स्टोरीज मुंबई पुण्याच्या बाहेर यायलाच तयार नसतात. हे अजूनही सुरू आहे. हे सगळं वाईट चक्र आरपार संपवणार असं मला दिसतंय. खरं तर आरपार हे नावच मला खूप आवडलं. म्हणजे नावातूनच सगळं कळून येते की ही तरुणाईची कथा आहे. नाव साधं सोपं आकर्षक थेट भेटणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिल्मचं पोस्टर. खूप दिवसानंतर मराठी फिल्मचं पोस्टर आवडलंय. नाव, पोस्टर, टीजर यातून मेकर्सना काय म्हणायचं हे कळतं. त्यातून त्यांचं व्हिजन किती क्लिअर आहे हे कळतंय. पण तरीही टीजर, ट्रेलर आणि गाण्यांमधून काय समोर येतं याची उत्सुकता होतीच. आरपार हे टायटल सॉन्ग खूप आवडलं. ललित आणि ऋता ही जोडी फ्रेश आहे. ते दोघं छान दिसतायत सोबत. त्याचबरोबरीने कलरफुल सुंदर व्हिज्युअल्स आहेत. एडिटिंगवर मेहनत घेतली हे दिसतंय ट्रेलर मधून. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग, स्टोरी, स्क्रीन प्ले, कॅरेक्टर्स. ट्रेलर मधील पहिला सीन खूप आवडला. दोघे जण हॉटेलमध्ये भांडत आहेत. दोघांची पात्र इथे नेमकी कळून येत आहेत. तो कसा सिनिकल आहे, ती कशी समजूतदार आहे आणि तरी हे दोघांचं एकमेकांवर कसं जीवापाड प्रेम आहे. प्रेम नावाची गोष्ट ही अशीच किचकट असते. मला सिनेमा खरा आणि प्रामाणिक वाटतोय. तसे मेकर्सचे प्रयत्न दिसून येत आहेत. मला विश्वास आहे ही फिल्म मोठ्या शहरात तर चालणारच आहे, पण छोट्या शहरात सुद्धा ही फिल्म चालणार आहे. ही आजच्या तरुणाईची गोष्ट आहे. ललित आणि ऋताच्या पात्रांशी खूप तरुणींना रिलेट करून घेता येईल. बघाच तुम्ही. आणि अजून एक मला माहित नाही, पण मला असं का वाटते की आरपारला मराठीतला कबीर सिंग म्हणतील, खरंच म्हणतील.